नमस्कार, जय गजानन. कसे आहात सगळे? नक्कीच मजेत असणार. आज होती एकादशी. पौष महिन्याची वद्य एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. मी पूर्ण असं देवघर स्वच्छ असं क्लीन करून घेतलं. असं काही घरामध्ये असेल तेव्हाच मी स्वच्छ असं देवघर करते, नाहीतर रोजच्या रोज वरच्यावर मी असे पुसून घेत असते. परंतु एकादशी म्हणा किंवा काही असं सण समारंभ असेल तेव्हा मी पूर्ण देवघर असं क्लीन करून घेते, डीप क्लिनिंग करते त्याची. तर अशा प्रकारे मी पूर्ण स्वच्छ करून घेतलं. आणि माझं हे लाकडी सागवानी देवघर आहे. खूप छान देवघर आहे, नवीनच आहे. मी 2-3च महिने झाले हे देवघर घेऊन. आणि मला फार आवड होती देवघराची. आणि माझं स्वतःचं घर नाही आहे, परंतु मला देवघर घेण्याची खूप इच्छा होती. तर आणि देवाची सुद्धा मला खूप आवड आहे. तर बघा, इथे मी दीप प्रज्वलित करून घेतला. थोडासा फास्ट व्हिडिओ दाखवते कारण तुम्हाला जर सगळंच डीप दाखवायचं म्हटलं तर व्हिडिओ फार मोठा होऊन जाईल. त्यानंतर हे माझ्याकडे लाल, पिवळ्या, गुलाबी रंगामध्ये असे वेल्वेटचे वस्त्र आहे, जेणेकरून देवाला सुद्धा मऊ असं बसायला आसन होईल. नंतर देवांना मी इथे दही आणि दुधाने उजळून स्नान घातलं. छान वाटतं देवाला सुद्धा असं प्रसन्न स्नान घातल्यावर. आणि कळशातलं सुद्धा पाणी चेंज करून घेतलं, जेणेकरून ते पाणीसुद्धा खराब होतं कधी कधी. तर बघा, छान अशा हार आहे छोटे छोटे माझ्याकडे, ते सगळे अर्पण करून हळदीचं कुंकू आहे ते सुद्धा मी देवांसाठी यूज करते. प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या 2 एकादशी आहेत, त्याचं वेगळं असं महत्त्व असतं. तसेच ह्या एकादशीसुद्धा महत्त्व आहे. तिळाने स्नान करणे, तिळाचे उटणे लावणे, तिळाचा होम करणे, तीळ मिसळलेलं पाणीसुद्धा पितात, तिळाचे दान आणि तिळाचे भोजन, अशा 6 कामांसाठी तिळांचा उपयोग केला जातो. म्हणून या एकादशीला षटतिला एकादशी असं म्हटलं जातं. सर्व पापांचा नाश करणारी अशी ही एकादशी आहे. त्याचबरोबर ब्राह्मणांना 1 लोटा तीळसुद्धा दान करायचं. जसं जमेल तसे आपण यथासांगपणे हे एकादशीचं व्रत करायचं असतं. आज होता शनिवार, त्यामुळे मुलांच्या शाळेला सुद्धा हाफ डे असतो. तर पटापट आवरलं, फराळाचं वगैरे केलं आणि त्याला स्टॉपवर घ्यायला गेले. त्याला घेऊन आल्याच्या नंतर श्री गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जाण्याचा विचार होता. तर आम्ही तिकडेच जाणार आहे, तर तुम्ही सुद्धा चला. नमस्कार, जय गजानन माऊली. कशा आहात तुम्ही? नक्कीच मजेत असणार. आज आहे एकादशी, तर चला आज म्हटलं श्री गजानन महाराजांचं दर्शन तुमच्यासोबत घडून आणावं. तर चला मग. साहेबांना सुद्धा यायला उशीर होता, त्यामुळे आम्ही रिक्षानेच जाणार होतो मंदिरामध्ये. तर बघा, हा परिसर आहे शेगावमधला. खूप छान वाटतो इथे राहायला सुद्धा आणि पॉझिटिव्ह वाईबसुद्धा खूप साऱ्या येत असतात. तर मंदिरामध्ये पोहोचलो इथे. तर विदूचं चाललं होतं लगेचच मला खेळणी घ्यायची. मुलांचं कुठेही गेलं तरी त्यांना पहिली गोष्ट ही खेळण्यांचीच दिसते. आज असं मनामध्ये ठरवूनच गेले होते की मुखदर्शन घेण्यापेक्षा समाधी दर्शनच घ्यावं. पण बघूया, तिथे गेल्याच्या नंतरच समजून जाईल की खूप गर्दी असेल तर मुलं थांबत नाही रांगेमध्ये लागायला. तर इथे फुलांची माळा घेतली, त्यानंतर प्रसाद घेतला. काही हा हलव्याचा आहे, कलरफुल प्रसाद विरूला खूप आवडतो. आणि इथं आल्यानं खूप माझं मन असं शांत, प्रसन्न आणि एकदम पॉझिटिव्ह वाईब्स असतात ह्या वातावरणामध्ये. आणि खूपच छान वाटतं. इथली स्वच्छता, तसेच बोलण्याची पद्धती, आपल्याची वागणूक खूप छान आहे. तर चला तिथंच तुम्हाला घेऊन जाते. मंदिरामध्ये पोहोचलो. चप्पल स्टँडमध्ये चप्पल ठेवल्या, त्यानंतर हातपाय धुतले. इथे चप्पल ठेवण्याचं स्टँड जे आहे ते विनामूल्य आहे आणि खूप छान सुविधा आहे.
सुरुवातीच्या काळामध्ये महाराज इथे पहिल्यांदा बसलेले होते आणि त्याच जागेवरती नेहमी बसायचे, त्यामुळे इथे नागदेवताचं हे मंदिर बांधलेलं आहे। त्यानंतर बघा 20च मिनिटं होते दर्शनाची वेळ, परंतु मुलं कशाचे ऐकतात, ते माझ्या समोर चालत होते आणि मी त्यांच्या मागे मागे चालत होते। बघूया आता काय होतं। तर रांगेला लागलो आम्ही मस्त वरती मुखदर्शनाच्या, परंतु आमचं भाग्यच खूप छान होतं आणि गजानन महाराजांना आम्हाला दर्शनच द्यायचं होतं, त्यामुळे बघा डायरेक्टली आम्हाला समाधी दर्शनासाठी सोडण्यात आलं। तर खूप छान असं दर्शन झालं। इथे फोटो व्हिडिओ काढण्यासाठी खूप सक्त मनाई आहे, तुमच्यासोबत मी थोडंसं शेअर केलं। त्यानंतर समाधी दर्शन झालं। इथे बघा हा लाडूचा प्रसाद मिळतो। त्यानंतर श्रीराम मंदिरामध्ये बसलो थोडा वेळ ध्यानधारणा करण्यासाठी, शांततेत बसावं लागतं तिथं सुद्धा। त्यानंतर विभूती घेतली मंदिरामधली, बघा इथून सुद्धा पालखीचं दर्शन होतं। तर तीर्थ वगैरे घेतलं, घरी नेण्यासाठी मी बॉटल आणलेली होती। त्यानंतर अंगारा घेतला आणि मुलांची गडबड चालली होती, पटकन आता बाहेर पडायचं, तर चप्पल स्टँडवर आलो, चप्पल वगैरे घेतलं आणि विरूचा उत्साह बघा, आता मला काहीतरी मम्मी खेळणी वगैरे घेऊन देणार हे त्याला माहितीच होतं। तर मला सुद्धा काही वस्तू घ्यायच्या होत्या, बऱ्यापैकी घ्यायच्या होत्या, पण मुलासोबत असल्यावर काहीच घेता नाही येत। आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांचं मर्मरेशन सुद्धा इथे पाहायला मिळतं आणि खूप थवेचे थवे इथे उडत असतात। त्यानंतर साहेब आले होते आम्हाला घ्यायला, त्यांना सुद्धा काही सामान घ्यायचं होतं आणि मुलांच्या प्रोजेक्टचं सुद्धा सामान होतं, ते निश्चितच तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवणार आहे मी काय काय घेतलेलं आहे। त्यानंतर घरी निघालो। चल दाखव तू काय खरेदी केलं, काय आणलं। तर बघा इथे विरूचा हा स्लेट पेन आणलेला आहे, हो की नाही, खायचा का तो, नाही खायचा। आणि ही बघा ही 4 लाईनची अशी पाटी आहे, ही सुद्धा घेतली आणि इकडे हे बॉक्स आहे मुलांची हँडरायटिंग वगैरे छान येण्यासाठी। तर बघा इथे विरूनी ए असं लिहिलेलं आहे। काही देवांसाठी सुद्धा खरेदी केली होती, छोटीशी खरेदी आहे, जास्त काही नाहीये। तर बघा हा पिंक कलरचा असा लोड आहे आणि आसन आहे। खूप दिवसाची माझी इच्छा होती श्री गजानन महाराजांच्या मूर्तीसाठी घेण्याची, आज मूर्ती सुद्धा घ्यायची होती, पण त्याचा योग काही आलेला नव्हता। तर निश्चितच मी नंतर घेईल ती मूर्ती, कारण व्यवस्थित बघून घ्यावी लागते आणि मुलासोबत असल्यावर तर काहीच होत नाही। दाखवतोय तुम्हाला लोड, अशा समोर होऊन दाखव, छान आहे ना, छान आहे। हे दाखव आता सगळ्यांना, हे दाखव, कलर सांग। रेड कलर नाही, हा पिंक कलर आहे, पिंक। तर हा गुलाबी रंगाचा आहे, खूप छान असं वाटतं। निश्चितच तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका।